चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळेला माफी मागेन असं स्पष्टीकरण शेतकऱ्यांवरील केलेल्या वक्तव्यावर बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे। विरोधकांना केवळ राजकारण करायचंय असं बबनराव लोणीकर म्हणतायत। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतात। अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। तुम्ही रेकॉर्ड करा, तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही 100 वेळा माफी मागतो हे बोलले। त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे। त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते, त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले, पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं। तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो। ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे। पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये। आता आपण अधिवेशनात हाऊसमध्ये पाहिलं असेल, काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं, काहीतरी सांगायचं की नाही हे तोडून मोडून माझं वाक्य जोडलेलं आहे, मी असं बोलतच नव्हतो, हेतू माझा हा नव्हता, अमुक नाही तमुक नाही। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाही। आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काय संपूर्ण भाजपची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका ही जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे। शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं, कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नकोय आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी। आमदार लोणीकर यांनी काही खुलासा केला। आम्ही त्यावेळेस मागणी केली की तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा माफी मागा। ते माफी मागत नव्हते। ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही, हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं। माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झाला आहे। तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। मी असं बोललो नाही। सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।